आज जे तुम्ही चिकू खाताय ना, हे चिकू बघा किती सुंदर चिकू आहेत. आता तयार व्हायला सुरुवात झाली. चिकूसुद्धा तुम्हाला मिळायला सुरुवात होईल. कारण संपूर्ण हा जो बाग आहे ना, ही बाग ही टोटल चिकूची बाग आहे. हे बघा सगळे चिकू चांगले लागलेत, खूप लागलेत. चिकू पण आहेत, भरपूर आहेत चिकू. आणि झाडांची वाढसुद्धा चांगली आहे. नैसर्गिक पिकलेल्या वस्तू खायच्या आहेत तर थोडासा आपल्याला धीर धरावा लागेल, कारण आपण कोणत्याही प्रकारचे केमिकल वगैरे काही वापरत नाहीत. जे निसर्गातच पिकेल आणि तेच आपण तुमच्यापर्यंत द्यायचा प्रयत्न करतो. चिकू चांगले आहेत, आंबे चांगले आहेत आणि चिकूचं प्रमाणसुद्धा भरपूर आहे. काही पक्षी वगैरे खाऊन टाकतात खाली. ही चिकूची बाग आहे पूर्ण. चांगली बाग झालेली. आता पाणी थांबवावं लागेल, थोडा लवकर फळं येतील. हे बघा चिकू तयार झालेले आहेत. चिकू म्हणजे माझ्या माहितीनुसार आता मलाच काढावं लागतील. हे बघा सगळ्या बाजूला चिकू आहेत. कलर पण आला आहे चांगला. विदाऊट केमिकल विषमुक्त शेती जी काय असते ती विषमुक्त शेती ही इथे आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही ॲग्रो टुरिझम आता बोलतो आहे आपण, की ॲग्रो टुरिझम न बोलता ॲग्रो एज्युकेशन जर तुम्हाला खरंच ज्ञान जर तुम्हाला हवं असेल, अनुभवाचं असेल आणि प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा असेल तर नक्कीच तुम्हाला फुलोरा फार्मला एकदा तरी येणे गरजेचंच आहे, की ज्याच्यामधून आपण ॲग्रो एज्युकेशन कृषी शिक्षण काय असतं बघा. आता चिकू काढते आणि चिकूंना सगळ्या बाजूला पडले. ती चिकूची बागे पूर्ण आकाचं काम अव्याहतपणे चालू आहे. अशा पद्धतीने आका चिकू काढते बघा.